चौदरपाडा संघ चला बॅट्समन पाठवायचे आपण. या आधीच्या संघाला आपण बाद केलाय, त्या अनुषंगाने सूचना आपण जरूर घ्या. नाहीतर तुम्हाला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. चला आपण 1 मिनिटाच्या आत जर उतरला तर तुम्हाला देखील 2 धावांची पॅनल्टी असेल. टीम चौधरपाडा शेवटचा ऑफिशियल कॉल. टीम चौधरपाडा आपले बॅट्समन आपण पाठवा, कारण की या आधीच्या संघाला आपण वेळेवरती उपस्थित नसल्यामुळे बाद केल्या, त्या अनुषंगाने तुम्हाला देखील सेम रूल्स अँड रेग्युलेशन असतील. आपण लगेचच मधाच्या आतमध्ये फलंदाज पाठवायचे आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम निंबवली, आणि मधाच्या आतमध्ये पहिली जोडी मधाच्या आतमध्ये येते आणि मॅचला इथून सुरुवात होतीये. आणि 12वे खेळाडू देखील आपण पाठवा.
माशला सुरुवात झाली आणि आता मात्र ही माश आपण पाहतोय टीम चौधरपाडा त्यांच्या आगेस टीम निंबवली आणि सलामीची जोडी कुणाल आणि त्याच्या सोबतीनं आदित्य. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा. ओ फटका दमदार स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच लॉंग ऑन बॉन्डी लाईनच्या बाहेर पहिला ब्लास्ट धमाका षटकार. षटकार आला आणि आता षटकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 9 धावा. हा फटका देखील दमदार आपण पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि धावा या मिळतील तब्बल 2 धावा. 11 धावा धावफलकावरती. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक आणि दमदार कामगिरी राहिली आहे. आजच्या दिवसामध्ये दोन्ही बॅटर्सच्या वतीने देखील चांगला खेळ राहिला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बारा धावा धावफलकावरती. पाचॉन जरूर आपण पाहतोय कारण की इथे गोलंदाजी देखील धारदार पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धावा आहेत. राजा गुळवी चांगली गोलंदाजी करतोय आणि आता मधाच्या आतमध्ये दीपेश वरती ही जबाबदारी असेल. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर ॲज अ बॅटर आदित्य ज्याच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक आपण पाहिली आहेत आणि आता इथून मात्र धावांचा लेख उंचावावा लागेल. 12 तर बनल्यात सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. आता इथून चेंडू शिल्लक असतील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय दीपेश. हो इथे हा चेंडू देखील खोलवरती टाकला आणि त्याच बरोबरीनं या चेंडूवरती इथे मात्र एकच धाव मिळेल. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला ही मॅच देखील तितकीच रफ अँड टफ पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ आमने संघाशी फाईट करेल आणि ती मॅच आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच. आणि इथे मात्र डब्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झालाय. स्वतः गोलंदाज जज करत होते आणि इथे मात्र लेग बायशी 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल. ओ बॅटची लिडिंग एज आणि इथे झेल ड्रॉप. झेल घेणं गरजेचं होतं कारण की शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. झेल ड्रॉप झाला आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. संत आणि सावध सुरुवात या षटकामध्ये दीपेशची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. गोलंदाज तयार ऑन दी मार्क.
वडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपेशने. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचतीये 16 या धावसंख्येवरती. ओ फटका दमदार, क्या बात आहे, क्रॅकिंग स्ट्रोक आणि स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या दिशेने आपण पाहिलं तर नक्कीच फटका मारायचा होता, परंतु आता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केल्यात. फक्त बॅटना चेंडूवरती टायमिंग केला आणि टायमिंग स्ट्रोक षटकार. षटकाराने धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना 22 धावा. आदित्यचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची फटकेबाजी तो मधाच्या आतमध्ये करतोय. हो आता इथे मात्र लेन खेचली आहे, बॅकफुटला जाऊन स्लाइस केला. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी देखील ॲक्युरेट, परंतु 2 धावा कंप्लीट. आणि अशा पद्धतीनं षटक क्रमांक 2 संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12.00 सरासरीनं 24 धावा धावफलकावरती. फलकावरती आपण पाहिली तर 24 धावा. आणि आता 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजला आपण पाहतोय. राजवरती ही जबाबदारी आहे. 24 धावा बनल्यात. अंतिम षटक मधाच्या आतमध्ये. ओ फुल टॉस, त्याच्यावरती बिग हिट, घुटना टेक और सिक्सर देख, मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, हॅरिसनचा इशारा, दमदार षटकार. क्या बात. नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये राम चौधरीला आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रतीक आलेत. यस, नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ फटका तर दमदार, उंची गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. फलंदाज प्रतीक 0वरती बाद.
अंतिम चेंडूचा काही शिल्लक आहे. पंकज, ओ पंकजचा हा फटका देखील मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक गोलंदाज राजच्या नावावरती. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. चला मॅचला सुरुवात करायची. अंपायर्स आपण देखील थोडीशी दक्षता घ्या. स्पर्धा लाईव्ह आहे त्या अनुषंगाने आपल्याला देखील लोक पाहताय. जिंकण्यासाठी धाबा बनवायचे तब्बल 39 धाबा बनवायचे.
पहिल्याच चेंडूत आपला षटकार पाहायला मिळतोय. 39 धावांचा टार्गेट आणि टार्गेट चेस करत असताना आपण आई वज्रेश्वरी निंबोली संघाचा सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. राजा आणि करण. पहिला गोलंदाज आदित्य जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. आता झेलची संधी आणि सोपा झेल पकडला जातोय. फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट. वरती षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर तोच महत्वाचा विकेट जरूर आदित्यने बाद केलाय. तर दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील संघ पाहायला मिळतात आणि दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ पाहायला मिळत, काही शंका नाही आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आदित्यला आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेलं तर नक्कीच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. दोन्ही पंचांच्या माध्यमातून सल्ला मसलत केला जात आहे. हेच पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आणि तिसरा चेंडू नक्कीच पंचांचा डिसिजन पेंडिंग असणार आहे आणि नक्कीच वाईट अगदी पाहायला गेला तर अतिशय जास्त उचली. त्याच्या अनुषंगाने मात्र वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केलाय. 1 फॉर दी ओव्हर नक्कीच पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, अगदी पाहायला गेला आडो बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू वेळ सांगता, कारण जय हनुमान चौतरपाडा संघाचा विचार केला तर या हंगामामध्ये अनेक ट्रॉफीज त्यांच्या नावावरती पाहायला गेलेत. अमनेर लोणार परिसरामधील नंबर 1 टीम या नक्कीच विभागामध्ये खेळताना आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये दूरवरील क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अगदी पाहायला गेलं तर नक्कीच कोणता क्षेत्ररक्षक चेंडू घेईल पंच पाहायला मिळतात. हिरामन खरकर ऍक्शन करतायत. ज्या पद्धतीने झेल सोडला गेला आणि त्याच पद्धतीने पंच सुद्धा जमिनीवरती कोसळायला पाहायला मिळतात. सलग 6 दिवस नक्कीच प्रेक्षकांना मनोरंजन करणारे पंच पाहायला मिळतात. रुपेशजी गायकर असतील, हिरामनजी खरकर यांच्या माध्यमातून सलग 6 दिवस आपल्याला ही स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत, काही शंका नाहीये. फार सारा अनुभव आपण या विभागामध्ये हिरामन खरकर यांचा नेहमी पाहत असतो. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. फाईनल क्षेत्राला क्लिअर करत सीमारेषा पार. हाय इव्हन कॉलेजीचा चौकार. ज्या पद्धतीने अग्री कोल्यांची कुलस्वामिनीच्या ज्या पद्धतीने तिच्या संगीतांच्या माध्यमातून गाणी वाजवलं गेलं, त्याच पद्धतीने हिरामन खरकर यांच्या माध्यमातून कोली नृत्य जरूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 चेंडू 13 धावा असताना अखेर षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. यॉर्कर डिरवले पाहायला मिळतं. आउट ऑफ द ऑफ स्टंप जास्तीत जास्त चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच अनुषंगाने पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आई वज्रेश्वरी निंबोली संघाची
एक बाद अर्थातच 13 या आकड्यावरती 39 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटका मागे 13 धावा जोडायच्या आणि त्याच अनुषंगाने ज्या सरासरीची आवश्यकता आहे ती सरासरी जरूर मेंटेन केली आहे आणि त्याच सरासरीने उर्वरित 2 षटकामध्ये धावा कराव्या लागतील. नक्कीच यानंतर आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळेल. नक्कीच कोणता संघ जिंकेल आणि तर कोणता संघ आमने या संघाशी लढत पाहायला मिळेल तर थोड्याच वेळाचा मात्र विलंब करावा लागेल. मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. कोंढेरी स्पोर्ट कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2026 नक्कीच पर्व पाहायला गेलं तर 10वा पर्व आणि त्या पर्वामध्ये चांगलं नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. कारण का क्रीडांगणाचा विचार केला तर या क्रीडांगण नक्कीच नैसर्गिकरित्या भरलं गेलं आहे आणि एक सुलभ नक्कीच नदी किनारी हा क्रीडांगण पाहायला मिळतोय. पहिला षटक जरा समाप्त झाला. दुसऱ्या षटकाचा प्रयास करत असताना नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. प्रतीक वाकडेला पाहतोय. मॅन अँड एक्सपिरियन्स हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत काही शंका नाहीये. 12 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू स्विंग अँड मिस लाऊड अपील फिंगर ऑफ फलंदाज फेल बॅक टू डगआउट. विकेट जरूर प्राप्त झाला. मी मगाशीच म्हटलं होतं की मॅन अँड एक्सपिरियन्स प्रतीक वाकडे आपण या संघामध्ये पाहत असतो. ज्या पद्धतीने राजाने स्टार्ट केला होता एक षटकार जरूर मारला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभमला आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर बराच बाहेर निघताना आपण वळण घेताना पाहतोय. कारण का खरी गोलंदाजाची ओळख हीच नेहमीच आणली जाते. स्विंग अँड मिस लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव डॉट चेंडू पाहायला मिळतोय. उर्वरित 10 चेंडू आता समीकरण अवघड होत असताना कुठेतरी पाडदर जड झालाय. अर्थातच जय हनुमान चोतरपाडा संघाचा. पुन्हा एकदा अगदी स्लोवर गतीचा चेंडू फसवा पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन जरूर याच्या माध्यमातून केलं जात आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. दबाव प्रेशर जरूर निर्माण झालाय. अर्थातच पाहायला गेला तर ही वज्रश्री निंबोली संघावरती. कारण का गोलंदाजी तेवढ्या ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगाने बीट करण्याचा प्रयत्न केलाय. फाईनल क्षेत्रामध्ये अगोदरच्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवला गेला. चुकीचा अनुमान. डायरेक्ट हिटची संधी. परंतु काय घडतंय आणि आपण पंच पाहू शकता ज्या पद्धतीने नकल करताना आपण पंचांना पाहतोय. कुठेतरी डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज बाद झाला असता. जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या. चुकीचा अनुमान आणि त्याच अनुषंगाने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. अशा प्रकारच्या चुका फार महागात पडू शकतात. कारण का पाहायला गेलं तर नक्कीच फलंदाज अजूनही आकाश चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू होता. झेलची संधी निर्माण होईल का. चेंडूला फेकून दिलाय. गगनभेदी षटकार. पद्धतीने मी मगाशीच म्हटलं होतं की शुभम आणि आकाशवरती फार जिम्मेदारी असेल. त्याचा जिम्मेदारी स्वीकारताना आपण शुभमला पाहतो. उर्वरित 7 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. अजूनही समीकरण जर पाहायला गेलं तर 50-50 सामना बॅलन्सिंग सामना पाहायला मिळते दोन संघांदरम्यान. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकात प्रतीकच्या माध्यमातून फेकला जाईल. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू पिक केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. 6 धावेसाठी निंबवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार.
2 षटकामध्ये 27 धावा जोडल्या गेल्यात आई वज्रश्री निंबोली संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकमध्ये फार सारा बदल पाहायला मिळतोय. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक जरूर तैनात केले गेले आहेत आणि ऑफ साईडला प्रत्येक वाकडे आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावा. कर्णधाराने जबाबदारी साकारली गेली आहे. रोशन या गोलंदाजावरती अचूक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर फलंदाज पाहायला लागला तर आकाश आहे. आकाशने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्या आपल्या संघासाठी जोडली गेली आहे, परंतु मागे काय घडलं ते विसरून आपल्या संघासाठी उर्वरित 6 चेंडूमध्ये 12 धावा कशा करता येतील हे पाहणं योग्य असेल. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, पिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावेसाठी बिग ब्लास्ट षटकार. बाजूने सामना झुकताना पाहिला, त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि सामना पाठ जड झाला अर्थातच आई वज्रश्री निंबोली संघाचा. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये सामना फिनिश. षटकार लागोपाठचा 4था षटकार आई वज्रश्री निंबोली संघाच्या माध्यमातून. हार्दिक अभिनंदन निंबोली संघ. हार्ड लक, बॅड लक, टफ लक चौतरपाडा संघ. ज्या पद्धतीने चुका घडल्या, जिथे 1 धाव होते तिथे 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर सामना मात्र पलटवार होताना आपण पाहायला गेला. 6 चेंडू जरूर होत असताना लागोपाठचे 4 षटकार 2 शुभमच्या बॅटमधून आणि 2 आकाशच्या बॅटमधून आपण पाहिले गेले. अशा पद्धतीच्या चुका कुठेतरी महागात पडल्या गेल्या आई जय हनुमान चौतरपाडा संघाला. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अमने विपक्ष आई वज्रश्री निंबवली 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस